नमस्कार मित्रांनो, मी वेद डॉक्टर समाधान काळे सर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी गेल्या 11 वर्षापासून चारा व्यवस्थापनावरती काम करतो आणि आपण गेल्या 11 वर्षापासून फक्त 4 ते 5च प्रकारचे चारे विकतो. तुम्हाला हे पण माहिती आहे. त्यापैकी हा जो बघताय तुम्ही अमृतसरी मार्वेल गवत, याचं बेणं कसं तयार करतो आपण, तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं, ही व्हरायटी का लावावी याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ही मार्वेल गवताच्या 16 व्हरायटीपैकी सर्वात बेस्ट व्हरायटी अमृतसरी मार्वेल आहे. याचं बेणं काडीवरती मिळतं, म्हणजे डोळ्यावरती मिळतं. एकदा लागवड केली की 5-6 वर्ष चालतं. चला तर मग तुम्हाला दाखवतो याचं बेणं कसं कटिंग होतं. आमच्या ह्या एक्सपर्ट बाया आहेत. 7 ते 8 बाया आपल्याकडं दररोजचं बेणं कटिंग करतात. दररोजचं 50,000 ते 60,000 काडी आपली कट होते आणि पूर्ण भारतभर कुरिअरच्या माध्यमातून DTDC कुरिअर पोस्ट, इंडियन पोस्ट, ST पार्सल याच्या माध्यमातून पूर्ण भारतभर जातं. बघा ती जोडी, प्रत्येक काडी ही निसून पुसून, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, निसून निवड केलेली राहते. एकदम योग्य जी काडी आहे, परिपक्व जतन होणारी, तीच काडी घेतली जाते, मुळी आलेली काडी, आणि हे पॅकिंग करून आपण प्रोव्हाइड करतो. मार्वेल गवत हा चारा व्यवस्थापनामधला 18 ते 22% क्रूड प्रोटीन असणारा आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम युक्त सर्वात बेस्ट चारा म्हणून गणला जातो. कुठल्याही जनावराच्या आहारामध्ये याचा समाविष्ट जर केला तर जनावरे खूप आवडीनं खातात. काडी तर पडून नाही देणार शिल्लक, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांची वजनवाढ असेल, दूधवाढ असेल, चमक असेल, ग्रोथ असेल, हे सर्व विकसित होतं. तुम्ही प्लॉटवरती नजर मारा. हा 16 जातींपैकी सर्वात बेस्ट व्हरायटी अमृतसरी मार्वेल. माझा 1.5 एकरचा प्लॉट आहे. याचं संपूर्ण आपण बेणं कंटिन्यू विकत राहतो. तुम्हाला लागत असेल तर कधी मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर तोच आहे, 9604857754. आणि आपल्या जनावरांच्या आहारामध्ये एकदा नक्की तुम्ही ट्राय घेऊन बघा की काय रिझल्ट येतो, म्हणून तुमच्या लक्षात येईल. दर 22-25 दिवसाला 4 ते 5 फुटापर्यंत हाईट त्याची आरामात होते आणि वर्षाकाठी आपल्याला 15 कापण्या होतात. एकदा लागवड केलं की 5-6 वर्ष आरामात चालतो. आणि याचं सर्वात महत्त्वाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जनावर याला खूप आवडीनं खातात. इतर चाऱ्याच्या तुलनेमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे याच्यामध्ये. अशी काडी दिली जाते. बघा तुम्ही एकदा, ज्या काडीला बारीक मुळी आलेली असते किंवा परिपक्व काडी असते, अशाच काडीचा उपयोग केला जातो. नमस्कार मित्रांनो.